त्याबद्दल स्पेशली थँक कौशिकजी जाधव, आपलं मनापासून आभार आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. नित्यानंद चॅम्पियन आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. चॅम्पियन एक्स्ट्रा प्रतिनिधी हे सांगण्यासारखं नाही आहेत. जर पहिला कॉल केला तिथे आला नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागू शकतोय, त्यामुळे तो इम्पॉर्टंट नाही आहे. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. पहिला बॉल आपण पाहिला तर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पहिला मला प्रवीण यांचा. धन्यवाद कौशिकजी जाधव, आपलं मनापासून आभार पुन्हा एकदा. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल टाकलाय श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि दुसऱ्या बाजूने नित्यानंद चॅम्पियन चंदन सार. या दोन संघादरम्यान हा सामना मैदानाच्या मध्ये सध्या तरी खेळवला जातोय. पहिले दोन बॉल डॉट आलेत. पुढील बॉल फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहेत, थोडं चुकी करतात क्षेत्ररक्षण. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मात्र त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. दोन धावा येत आहेत. दोन धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर पुढे जात असताना पाहायला मिळते जाऊन पोहोचतात त्या मात्र दोन धावा. चार बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या तीन धावा. दोन बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. टॉप 3 मध्ये कुठला संघ अगदी पुढे जाईल ते तुम्हाला नेट रन रेटच्या अगदी माध्यमातून माहीत पडेल स्क्रीनवरती. त्यामुळे तो लॉर्ड्स चिठ्ठ्यांचा कुठलाही ड्रॉ होणार नाही. नेट रन रेट मध्ये जो संघ चांगला आहे तोच मात्र आपण पाहिलं तर अगदी पुढच्या फेरीमध्ये पात्रतेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रवीणनं मैदानावरती केल्यात. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. नित्यानंद 11 चंदन सर चॅम्पियनचा संघ, चंदन सरचा हा संघ आहे. आज मैदानावरती दर्जेदार कामगिरी करतोय. एक ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 3. या आपण जाऊयात तो नेट रन रेट सध्या पाहूयात कुठल्या संघाचा चांगला आहे. साई कृपा विरार फाटा 2 सामने 2 विन, 0.4 नेट रन रेट 6.0805. त्रिशिका 11 गावदेवी 2 मॅच 2 जिंकल्यात. नेट रन रेट त्यांचा आहे 6.542. आणि आता चालू असलेला मॅच जो संघ आहेत त्यांना आपण मैदानावरती पाहतायत. एका बाजूने आपण पाहिलं तर टीम नित्यानंद चॅम्पियन्स, तोही त्या नेट रन रेटच्या दिशेने कशा प्रकारे वाटचाल करतो तेही पाहण्यासारखं असेल. आणि दुसऱ्या बाजूने श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे कशा प्रकारे कामगिरी करतोय त्याच्यावरती देखील लक्ष आहेत. शुभमकीने आपलं स्वागत. SK मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरसाठी स्वप्नील आल्यात. 4 षटकांचा मॅच. स्वप्नीलला आपण मैदानावरती पाहतात. दुसऱ्या षटकासाठी टायमिंग देखील आपण घड्याळामध्ये पाहिलं तर 3:52. 4 वाजण्याच्या अगदी आपण जवळपास आहोत. पहिला बॉल बॅटला स्पर्श झालाय आणि मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा जीत घरत यावेळी मात्र स्वस्तात बाद झालाय. विकेट डाऊन गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आलायत. पहिला आपण पाहिलं तर गडी बाद झालायत. 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील त्या ठिकाणी मात्र विकेट मिळवून देत असताना आपण पाहू शकतायत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत आयुष किनी.
3 धाबाई गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. सन्मान्य अतिथींचं आगमन या मुख्य मंचावरती होत असताना आपण पाहू शकतात. विजय मामा चषक 2026 मध्ये ओव्हर द विकेट. फटका चांगला खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक तिथे चुकी करताना पाहायला मिळाल्यात. आधी बॉल वरती येऊ की नको या विचारामध्ये राहिलेत आणि पुढे आले, त्याच्यानंतर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. धावफलकावरती 4 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे गेले, जाऊन पोहोचले 7. कधी धावायचं कधी थांबायचं हे माहीत असणंही गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचाने मात्र नो बॉल काउंट केलाय. ओहो हो, चक्क म्हणून घोषित केलंय. त्या ठिकाणी आता पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलाय, कारण फैल डिलिव्हरी तुम्हाला हाताळणं खूप गरजेचं आहे. आणि थ्रू गोलंदाज चक्क म्हणून मात्र ह्या गोलंदाजाला या ठिकाणी अगदी घोषित केलं स्वप्नीलला. चला, नवीन गोलंदाज आणावा लागेल आणि नो बॉलची जी धाव आहे तीच धाव. कुठल्याही पेनल्टीच्या धावा नाही आहेत स्पर्धेच्या माध्यमातून ती नियमावली आहेत. त्यामुळे फक्त नो बॉलची जी धाव आहे ती मात्र या ठिकाणी काउंट केली जाणार आहेत. नव्यानं गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल आणि फ्री हिट त्या ठिकाणी आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नव्यानं गोलंदाज सचिन मैदानाच्या मध्ये येत असताना फ्री हिट पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती सचिन तयार. ओ, चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी रनआउटची संधी होती, परंतु सचिन धावफलकावरती धावा जर पहिल्या तर जाऊन पोहोचतात 10. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र विकेट किपर बॉल वरती येत आहेत. कॅच सुटलायत. एक धाव मिळाला, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. नित्यानंद चॅम्पियन चंदन सरचा संघ आहेत. भरपूर काही गोष्टी सध्या ते मैदानावरती चुकी करतात. इतकी चांगली तुम्ही गोलंदाजी करतायत किंवा सर्व काही चांगले आहेत, परंतु मैदानावरती फिल्डिंग ही तुमची सर्वाधिक महत्वाची मानली जाते का, याही गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा हा कॅच सुटला, त्याच्यानंतर फेकी करण्याचा प्रयत्न केला. फेकी पुढचा बॉल, पुन्हा एक चांगला बॉल, वेगवान बॉल टाकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. हो, मैदानाच्या आतमध्ये काय दृश्य करतात. पुन्हा एकदा धावचीची संधी मैदानावरती निर्माण झाल्या, परंतु 2 धावा. सर्व काही पाहायला मिळत आहेत. एक तर मिसफिल्ड करतात, दुसऱ्या बाजूने बॅटरही चुकी करतायत. एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी पुन्हा पलटण्याचा प्रयत्न केला, तिथे थोडं स्लिप झाले नॉन स्ट्राईक एंडला. त्याच्यानंतर पुन्हा फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा मैदानावरती डबल मध्ये घेतलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 14. एक गड्याच्या मोबदल्यात ही एक धाव तुम्हाला आता नाही, येणाऱ्या कालावधीमध्ये कदापि समजू शकतायत, कारण काल देखील आज अशा प्रकारच्या मॅचेस घडल्या होत्या आणि नित्यानंद चॅम्पियन चंदनसरचा संघ होता, त्यांनी आज खऱ्या आपण पाहिलं तर कोपर संघाला तर 6 बॉलमध्ये 6 धावा बनवू दिल्या नव्हत्या. शेवटचा बॉल, सचिन तयार. फटका खेळलाय, पाठीमागच्या बॉलवरती केली मिस्टेक. आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतात धावा 6 षटकार आणि या षटकाराने 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 20-20. अत्यंत महत्त्वाचा खेळ आपण मैदानावरती बघतोय. या ठिकाणी दीनानाथ पाटील आणि त्यानंतर उमेश पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मामांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. V24 फाउंडेशन आगरी सेनेच्या वतीनं सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत है. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 20-20.
चला 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 20. राज आल्यात. अधिराज्य गाजवायचा राजला या मैदानावरती मागच्या मॅच मध्ये थोडा खराब कामगिरी राहिली होती, परंतु या मॅच मध्ये राज कशा प्रकारे कामगिरी करतात त्याच्यावरती मात्र लक्ष दिलं जात आहे. 2 ओव्हर 20 धावा, 1 गडी बाद. पहिला बॉल फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजचं स्वागत पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय षटकारानं. 6 फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6 न वाढत असताना जाऊन पोहोचतात. त्या मात्र 26-26. पहिल्या बॉलवरती राजवरती अटॅक केलाय. अटॅकिंग पारी मैदानावरती साकारण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा मात्र पाहिलं तर बॉल पडल्यानंतर आता थोडा खाली राहिलाय. सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र निघून जातोय. डॉट बॉल येतोय. 26 धावा धावफलकावरती. मागच्या मॅच मध्ये रोनकनं चांगली कामगिरी केली होती. 34 षटक त्यानं फेकलं होतं. 6 बॉलमध्ये 6 धावा बनवू दिल्या नव्हत्या. सध्या राज सिद्धेशसाठी पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. आपल्या फॉलोथ्रो मध्ये फुल केलाय. रनआउटची संधी त्या ठिकाणी होती, परंतु बॅटर सेफली आपल्या क्रीजमध्ये पोहोचलायत. डॉट बॉल येत आहेत, धावाही येत आहेत. दुसऱ्या बाजूने डॉट बॉलही हाताळले जात आहेत. आयुष किनीने आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 बनवले आहेत. सिद्धेच्या 6 मध्ये 7. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीमची धावसंख्या धावफलकावरती 26. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर्स. षटकातील पुढचा बॉल पुन्हा ओव्हर द विकेट हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. चांगला बॉल पुन्हा मात्र लॉंगाच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग केलायत. 1 वरती समाधान व्यक्त करावं लागेल. दर्जेदार क्षेत्ररक्षण रोनकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूंना मिळवलात. तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स सर्व काही मैदानावरती सांगून जातोय. धावफलकावरती धावा 27-27. 2.4 चेंडू फेकून झाला. 27 ला 1 विकेट. 2 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल. गोलंदाज तयार. राजचा बॉल फटका मात्र खडेकडे स्ट्रोक खेळलायत आणि स्टँड मध्ये पाठवलायत. बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयुष किनीच्या बॅट मधून षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकारांना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ती मात्र 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या ओव्हर मधील आणखीन एक फटका खेळला. पुन्हा एकदा आक्रमण. राजवरती फायरिंग सध्या मैदानावरती केली जात आहेत. आणखीन एक षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 3 ओव्हर 39 धावा धावफलकावरती. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या टीमची धावसंख्या. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 245 चौकार आलेले आहेत आणि षटकाराची आकडेवारी जर पाहिली तर 371. टुर्नामेंट 6 371. 5 दिवसाचा खेळ संपलाय. येणाऱ्या अजून दिवस बाकी आहेत. तो आकडेवारी डबलही अगदी होऊ शकते. चर्चा त्याही गोष्टीची होईल. 3 ओव्हर 39 धावा 1 विकेट. तीन ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा झाल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी असणार आहेत. रोनक आल्यात. मागच्या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा खेळाडू. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षकाला झेलची संधी. हो, सुरुवातीला थोडंसं अडचणीमध्ये दिसले होते आणि फिल्डिंग करण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला. बॉलला अडवलाय. जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावा आहे, धावा कंप्लीट करण्यात आल्यात. त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीमागून खेळाडू आले, बॅकअप केलं, बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. एकदा तर कॅचचा प्रयत्न झाला, तिथे कॅच सुटली, क्षेत्ररक्षक दिसले आणि त्यानंतर हा बॉल काय फिल्डिंग केलंय.
स्टँडिंग अगदी फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तुषार. नाव तुषार होतं परंतु हुशार होतात आणि अगदी हुशार पद्धतीने त्यांना हा बॉल अडवलाय. खूप छान एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला तुषारच्या माध्यमातून. धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचतोय 42. 3 धावा येतात या बॉलवरती. षटकातील पुढचा बॉल. रोनक तयार पुन्हा एकदा. रोनकचा बॉल फटका खेळलाय पुन्हा क्षेत्ररक्षक. आता त्या ठिकाणी राज आहेत. फिल्डिंगला राज आलात वेगाने. फिल्डिंग केलं एक कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. कहाणी सेम आहेत. एका बाजूने क्षेत्ररक्षण हलवण्यात आला, दुसऱ्या बाजूने नवीन खेळाडू राजला घेऊन आले. पुन्हा तिथे त्याच गोष्टी मैदानावरती घडतायत. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. 44 धावा 1 गडाच्या मोबदला आहेत. येणारे 4 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. कशा प्रकारे 4 बॉल टाकले जातात तेही पाहूयात. 44ला 1 विकेट. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाची धावसंख्या आता बनताय. नित्यानंद चॅम्पियन चंदनसारच्या अगेन. पुढचा बॉल पुन्हा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य जम घेतलायत. फिल्डिंग चांगली दर्जेदार फिल्डिंग पुन्हा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर फलंदाज दुसऱ्या धावेसाठी रनआउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 3 बॉलचा खेळ संपलाय. 45. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. 45 झाल्यात. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या टीमची धावसंख्या नित्यानंद चॅम्पियन्स चंदनसारच्या अगेन्स्ट. 3 बॉलमध्ये किती धावेपर्यंत रोखलं जात आहे पाहूयात. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा रोनक मागचा हिरो. चांगला बॉल टाकलाय त्या ठिकाणी. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत राज. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राज. 2 धावा येत आहेत. आज काही अशा गोष्टी घडल्यात. राजला गोलंदाजीवरती पाहिलं तिथेही धावा आल्यात. फिल्डिंगमध्येही पाहिलं तिथेही मात्र थोडी मिसफिल्ड होत आहेत. कधी कधी तुम्ही मोठी स्पर्धा खेळतात त्यावेळी तुमच्यावरती दबाव असतो, दडपण असतो, परंतु ते प्रेशर रिलीज करायचं आहे. स्वतःला सांगायचं की हो जरी बॉल आपल्या दिशेने आला तरी तो अडवायचा प्रयत्न करायचे, फेकी करायचे आहेत. धावसंख्या 2 ने 47. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतात. पंच वळतायत. 2 हात हवेमध्ये फैलावतायत, दर्शवतायत वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावसंख्या धावफलकावरती 48. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आले. कॅच घेण्याचा जम घेतली होती परंतु बॉल नाही थांबू शकले आणि सरळ मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावा मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल 54. रोनक 5 बॉलमध्ये 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. खानिवडे वर्सेस नित्यानंद चॅम्पियन चंदनसार. शेवटचा बॉल लोअर फुल टच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल ऑन साईडला झाला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलात. फिल्डिंग चांगली केलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि त्या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 55 झाल्यात आणि 56 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानावरती करायचा आहे. तो नित्यानंद चॅम्पियन चंदनसार या संघाला भरपूर काही मिस्टेक घडल्या परंतु ते आता विसरता मैदानावरती बॅटिंग करायच्या, धावा करायच्या आणि धावा कशा प्रकारे केल्या जातील. सुरुवातीला बॅटिंग पहा. जीत गरत आज 2 वरती बाद. सिद्धेश 8 बॉलमध्ये 11. आयुष किनीच्या 12 मध्ये 39 आणि जयकांतचे 0. एक्स्ट्रा 3. 4 ओव्हरमध्ये 55. गोलंदाजीमध्ये प्रवीणचं 1 षटक 2 धावेचं सुरुवातीला चांगलं राहिलं. सचिनचं 1 षटक 17 धावेचं थोडं महागड होतं. 1 विकेट त्यांना मिळाली. राजचं 1 षटक 19 धावेचं आणि रोनकचं 1 षटक 16 धावेचं. फॉलोअप विकेट 3 ला 1. 45 जो मध्ये अगदी फरक होता ना तो खूप निर्णायक होता. 24 बॉलमध्ये 56 लक्ष आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल. आवाज आपण ऐकूयात पुढच्या इनिंगसाठी प्रशांत जाधव सर यांचा. धन्यवाद. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला.
थँक्यू धनंजय. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. 2 मातबर संघ नित्यानंद चॅम्पियन चंदन सार, श्रीराम स्पोर्ट खानिवडे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. विजय मामा चषक 2026 पर्व 10व तपस्याचे सुंदर मैदान, संध्याकाळचं सत्र आणि आता 4:09 झालेत. दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी समर्जन कक्षामध्ये असेल आणि कानोडे संघाचा 12th मॅन समर्जन कक्षामध्ये आहे. नित्यानंद चॅम्पियन चंदन सार ही देखील एक चांगली टीम आपल्याला बघायला मिळते प्रेक्षकांसाठी. यानंतर मनोरंजन असणारा करंडा. आता 3 कोणते संघ असे आहेत जे या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचतील. प्रवीण रोनक जिंकण्याकरता समीकरण अर्थात धावसंख्या आवश्यकता आहे 56 धावांचं टार्गेट. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका पात्र सामन्याचा दुसरा डाव. हा डाव देखील रंगणार आहे. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. नित्यानंद चॅम्पियन चंदन सार, श्रीराम फोर्ट खानोडी संघानं बॅटिंग खूप चांगली केली. खानोडी प्रीमियर लीगची पण चर्चा असते. एक खेळाडू असा आहे ज्याने 4 वेळा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे, विशाल घरत. सध्या पॉइंटला उभा आहे. गोलंदाजी पण खूप चांगली करतात ते. फक्त जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. काउंटडाऊन घेतोय, काउंटडाऊन. सामन्याला सुरुवात करा. बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. विजय मामा चषक 2026. गोलंदाज करणार शिकार, बॅट्समन करणार पलटवार. विजयाचा निर्धार. विजय मामा चषक 2026चा अद्भुत थरार. हेमंत पारधी आले. पारधी मागच्या मॅचमध्ये जेव्हा पारधी आले ना तेव्हा शिकार केले त्यांनी. आता या मॅचमध्ये ते शिकार करणार की त्या या गोलंदाजावरती आक्रमण केले जाणार, पलटवार केले जाणार. प्रवीण रौनक. प्रवीण अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे स्ट्रायकर एंडला. नित्यानंद चॅम्पियन चंदरचा संघाचा तर श्रीराम स्पोर्ट खानोडे कडून आघाडीचा गोलंदाजी मार्कवरती असेल हेमंत. पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले, फ्रंटलाईन गोलंदाज, क्षेत्ररक्षण फ्लँकली पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ ऑन साईडला मिड ऑन आहे, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न नाही केलाय. टाळ्यांचा गजर बघा, टाळ्यांचा गजर होतोय पहिल्या चेंडूवरती. समर्थक आहे तर तुम्ही शफल होताना तेव्हा निश्चितच तुमचा रीच वाढतो आणि मग लाईन बिलॉंग टू अंपायर. अंपायर हे या ठिकाणी पाहतात तुम्ही किती शफल झालाय. हेमंत पुन्हा एकदा सज्ज असेल. राऊंड विकेट. सुरेख चेंडू आहे. टप्पा पडला तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. अगदी 4थ्या स्टंपवरून 5व्या स्टंपकडे वळला आहे. जास्त वळलेलं नाही आहे परंतु बॅट्समन बीट होण्यापुरता पुरेसा आहे. खूप चांगली कामगिरी हेमंतने केली. 2 चेंडू डॉट टाकले. फलंदाज मैदानावरती प्रवीण आपलं खातं खोलू शकलं नाही. जिंकण्याकरता आवश्यकता 56 धावांची. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू बॅकफुटला डीप इन द क्रीज जाऊन ऑन साईडला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले. आयुष केणी स्क्वेअर लेगमध्ये आहे तर एकच धाव मिळेल. एकेरीनं प्रवीणने आपलं खातं खोलले. आपण अगदी थोडाच वेळात या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत नेट रन रेट डिका स्पोर्टवरती. शिकार करण्याकरता माहीर असलेला हेमंत पारधी. आता बाकी कोणाची गरजच नाही, ते एकट्याने शिकार केले. अर्थात ते गोलंदाजी पण त्यानेच केले. झेली त्याने पकडलेला आहे. फलंदाज रौनकची कळी संपुष्टात. तो आपला भोपळा पडू शकलेला नाहीये. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. अंडर 17चा खेळाडू मैदानावरती हेमंत पारधी. भविष्य उज्ज्वल आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिकार करण्याकरता लोक जातात, त्याला पारद असं म्हणतात. आणि मग त्यातला एक मुख्य माणूस असतो तो पारधी असतो.
त्यापैकी हा मैदानावरती हेमंत पारदी आहे, तो शिकार करतोय मैदानावरती. तो आतापर्यंत एक गडी गारद करून ठेवलाय. फलंदाज रौनकची खेळी संपुष्टात. 1-1 स्थिती आहे. जिंकण्याकरता 56 धाबांचं आव्हान ठेवलं गेले आणि खानवडीचा संघ अफलातून कामगिरी करत असताना आता टॉप 3चे जे कोणते संघ आहेत ते देखील आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू थर्ड मॅनला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू झाले सीमारेषा पार. धाव मिळते 4. मच नीडेड चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. खराब क्षेत्ररक्षण झाले अवधूतचं आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. 4 धाबांकरता चौकार. वेलकम बाउंड्री. धावसंख्या 5. 56 धाबांचा पाठलाग या ठिकाणी नित्यानंद चॅम्पियन विरार संघाला अर्थात चंदनसर संघाला करायचं आहे. श्रीराम स्पोर्ट खानोडे संघाकडनं गोलंदाजी करत असताना हेमंत पारदी. सुरेख गोलंदाजी अप्रतिम मारा केलाय. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी तिखट मारा केलाय गोलंदाज हेमंत पारदीनं. 1 विकेट घेतले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चंदनसार प्रथम या ठिकाणी बॅटिंग केली होती खानोडेनं. उत्तर देत असताना या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नित्यानंद चॅम्पियन 5-1. बघूया आपण आता सध्या काय स्थिती आहे. आणि हे प्रेक्षक काही मोबाईलवरती व्यस्त आहेत. 3 संघ हे कॉम्पिटिशन आहे. कदाचित हा सामना समाप्त झाल्यानंतर इथे उलटफेर होऊ शकतो पण सध्याची स्थिती आपल्या स्क्रीनवरती आहे. दोघांमध्ये तर टफ कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळते. त्रिशिका आणि साई कृपा. श्रीराम संघाचा आता जो खेळ आहे तो खूप चांगला आहे. परंतु बघूया यानंतर गणित बदलताना देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील का. महत्त्वाचा सामना आहे. नित्यानंद चॅम्पियन. हाही संघ दमदार आहे. जिंकण्याकरता 56 धाबांची आवश्यकता. एका मोठ्या षटकाची आवश्यकता आहे. मोठं षटक आलं त्यामध्ये 15-20 धाबा आल्या तर या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलू शकेल. पहिल्या षटकामध्ये प्रभावी मारा केलाय हेमंत पारदीनं. सुरेख कामगिरी केली. धावसंख्या 5-1. नित्यानंद चॅम्पियन चंदनसार. विशालाला गोलंदाजी मार्कवरती स्क्वेअर चेंडू खेळलाय. अकोटामधला चेंडू होता. शॉर्ट आर्म पूल केलाय. बॅकलिपचा फारसा वापर झालेला नाहीये. हेमंत पारदीनंतर विशाल पारदीला बोलावण्यात आले. 17 चेंडूमध्ये 50 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. व्यासपीठावरती स्पर्धेचे शिल्पकार स्पर्धेचे उद्घाते आदरणीय सन्माननीय विजयमामा घरत यांच्या संकल्पनेमधनं साकारलेली मानाची स्पर्धा. शानदार आयोजन. विजयमामा चषक 2026 V24 फाउंडेशन आणि आगरी सेना यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो आहे. धावसंख्या 6-1. 56 धाबांचा पाठलाग. 50 धाबांची आवश्यकता. और बल्लेबाजों की अगर बात करें तो इनके लिए कुबे का पानी बहुत गहरा है. अपनी बोलिंग मार्ग पर गेंदबाज विशाल पारदी. टप्पा खाती थोड़ा सा गेंद नीचे रही थी. इस बार टैप किया. एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद आई है और इस बार सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर विशाल पारदी का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. प्रवीण खेतरे 2 पर. विशाल 5 पर बल्लेबाजी करे. रिक्वायर्ड रन रेट लगभग 19 के आसपास. करंट रन रेट 5.25 का है. 16 गेंदों में 49 रनों की जरूरत. बल्ले का बिल्कुल बाहरी किनारा. फाइन लेग पर खिलाड़ी है करण. भाई रन नहीं देते हैं और परेशान करते हैं. विकेट मिला विशाल को और करण ने शानदार कैच लपका. दूसरे विकेट का पतन. गॉन. शिकार. हे आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस. थँक्यू डीजे. शिकारीला गेलाय तर तुम्ही पारद केली का. तर विशालने 1 पारद केली. त्याने 1 गडी गारद केलाय. त्यानंतर हेमंत आपण बघू शकतो त्याने देखील या ठिकाणी 1 खेळाडू गारद केलाय. त्यानेही पारद केले. अर्थात पारदी आहेत हे दोघं पण पारदी आहेत. विशाल पारदी आणि हेमंत पारदी. संकट वाढलेत बॅट्समनसाठी. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला सचिन. नाव तर मोठं आहे. लेग बायचा इशारा पंचाने केलाय. 15 चेंडूमध्ये 49 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. संध्याकाळचं सत्र यानंतर अतिशय महत्त्वाचे सामने असतील.
आजचा दिवस कोण गाजवणार, आज गुलाल कोण उधळणार, प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी तुम्हाला करायची आहे सामना जिंकण्याकरता. थर्ड मॅन पॉईंट किंवा एक लॉंग ऑफ. ऑन साईडला फटका तर छान सजवला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जीत घरत. बॅट्समनला जावं लागेल डगआउट मध्ये परत. 14-48 स्थिती आहे नाजूक. संधी साधूनी थेट पठानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. नवीन बॅटर हर्ष, वंडर बॉय ऑफ खानिवडे मिस्टर जीत घरात. सध्या आपण पाहू शकतो तो लॉंग ऑन मध्ये आहे. कमरेवरती हात, नक कुरतडताना हाताची घडी. धावफलक धावा 8-8ला 3. प्रत्येक ऍक्शन वरती, प्रत्येक रिॲक्शन वरती आता सर्वांचं लक्ष. कॅमेरा लावलाय तुमच्यावरती. विशाल क्षेत्ररक्षक आहे. आकांत केले. विशाल घरत, जीत घरत, करण घरत. 2 पारधी पण आहेत. धावफलक धावा 9ला 3. विशाल पारधी आणि हेमंत पारधी त्यांनी आतापर्यंत 3 शिकार केले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 9ला 3. 12 चेंडूमध्ये 47 ची आवश्यकता. रुबाब त्याचा हायरायल नावाचं जय जयकार. रुबाब त्याचा हायरायल नावाचं जय जयकार. अरे विजय मामा चषक सारा चंदन सर्गात नाही रे. विजय मामा चषक सारा चंदन सर्गात. कंपॅरिझन आपण बघूया. डिका स्पोर्टची टीम देखील उत्तम प्रकारचं काम करते. श्रीराम स्पोर्ट खानिवडे 20ला 1. तर नित्यानंद चंदन सार अडचणीत सापडलाय संघ. आकडे काय सांगताय तर संघ अडचणीत सापडलाय. ऑन साईडला वंडर बॉय ऑफ खानिवडे मिस्टर जीत घरत. हर्ष निराशपणाने आलाय डगआउट मध्ये परत. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. मागच्या मॅच मध्ये तुम्हाला आठवत असेल तर पारधीने शिकार केले आज. पण आणखीन एक खेळाडू आहे तो म्हणजे सिद्धेश. त्यानं 1 नाही 2 नाही, त्यानं ज्या विकेट घेतले होते ते 4. सिद्धेश ठक्केकर 100% देतोय. धावसंख्या 9ला 4. नाजूक अवस्था नित्यानंद चॅम्पियन चंदन सार संघाची. 11 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. तर बॅट पॉईंट कबब. एक लॉगअपमध्ये क्षेत्ररक्षक सोपदिल मैदानावरती आलाय. फाईन लीग मध्ये क्षेत्ररक्षक पकडला झेल. करण घरात कडनं तुम्ही रन तर काढू शकत नाही. इथे त्यानं पकडलाय झेल. सिद्धेश ऑन हॅट्रिक 2 गडी बाद केलेत. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. दबाव वाढलाय. मागच्या वेळेला देखील सिद्धेशला संधी होती पण तो वाईट बॉल आला होता. ऑन हॅट्रिक गोलंदाज होता सिद्धेश. आता इथे 2 गडी त्याने बाद केलेत. एकूण 6 विकेट आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत. धावसंख्या 9ला 5. ऑन हॅट्रिक गोलंदाज सिद्धेश. नवीन बॅटर भूपेंद्र. दबाव प्रचंड आहे. एका बाजूला ऊर्जा मिळेल श्रीराम स्पोर्ट खानवडे संघाला. खानवडे सध्या सर्व गाव आता त्यांचा हा खेळ पाहत असेल. चंदन सार कमबॅक करण्याकरता मोठ्या पटक्यांची नितांत आवश्यकता. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक भूपेंद्रसाठी. सुरेख चेंडू होता. लेन चांगली होती. टप्पा थोडा ऑफ टर्मच्या बाहेर ठेवला. तिथून चेंडू वळवलाय. गिरकी घेणारा आणि बॅट्समनची फिरकी घेणारा चेंडू होता. बघा हलकासा टर्न झालाय आणि बाउन्स. डिका स्पोर्टवरती आपण या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पाहिलाय. सिद्धेशचे षटक अतिशय महत्वाचे. धावफलक धावा 9ला 5. आणखीन एक सुरेख चेंडू आहे. सुंदर कामगिरी. त्याचबरोबर आज अर्धा डझन विकेट घेणारा आपला एक मित्र मैदानावरती सिद्धेश. तो उत्सव मूर्ती आहे. वाढदिवस आहे. आपण अगदी थोड्याच वेळात त्याच्यावरती कॅमेरा घेऊन जाऊ. षटक समाप्त झाल्यानंतर डिका स्पोर्ट वाढदिवसाच्या त्याला खूप खूप शुभेच्छा असतील. 8 चेंडू 47 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी.
तो एक एक विकेट कधी घेत नाही. मागच्या मॅच मध्ये 4 घेतल्या होत्या, या मॅच मध्ये 3 घेतलेले आहेत आणि समोरच्या संघाचं कबंड मोडण्याचं काम या ठिकाणी करतोय उत्सव मूर्ती. सिद्धेश तिसरा गडी बाद करतोय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती. सिद्धेशची गोलंदाजी अफलातून. या ओव्हरमध्ये त्यानं आतापर्यंत एकही धाव दिली नाही. विकेट मेडन ओव्हर येणार का? 3 गडी बाद केले, 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. आज त्याचा वाढदिवस आहे. एकूण 7 गडी त्यानं आतापर्यंत बाद केलेत. 9ला 6 नाजूक अवस्था चंदन सर संघाची. पाहूया मैदानावरती काय घडतंय. 7 विकेट घेणारा हा गोलंदाज सिद्धेश उत्सव मूर्ती आहे. व्हाईट बॉल मगाशी हॅट्रिक वरती होता, त्याने व्हाईट बॉल टाकला. आता विकेट मेडन ओव्हर येईल का ते देखील याकडे काय पाहत होतो, त्यावेळेस त्याने व्हाईट बॉल टाकलाय. 7 चेंडू 46 धावांची आवश्यकता. तसं बघितलं तर कानोडी संघाचं पारडं जड आहे. तिन्ही संघाचे खेळाडू अर्थात आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचे, कॅप्टन, सर्व टीम. यानंतर ऑफ्टमच्या बादचा चेंडू. कॅमेरा जरा उत्सव मूर्तीवरती ठेवा, सिद्धेशवरती. सिद्धेश आजचा त्याचा वाढदिवस आहे, स्पेशल दिवस आहे. त्याचं पृथक्करण आहे. 1 षटक टाकले त्याने, 1 धाव दिले, 3 गडी बाद केलेले आहेत. सध्या आपण ह्या खेळाडूला पाहू शकता. सिद्धेश वाह, उत्सव मूर्ती आहे, स्माईल आहे. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस. भावा सिद्धेश, तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. डीजे मास्टर पण खूप चांगलं काम करतायत. योगेश, योग्य वेळेला योग्य गाणं कसं लावायचं ते योगेशला चांगलं माहिती आहे. आणि आता मॅन ऑफ द सिरीजचा किंग विशाल घरत. ऑन साईडला फटका तर चांगला सजवलाय. हलकीशी हवा. भेटतील तुला 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मॅन ऑफ द सिरीजचा बक्की आता या ठिकाणी दाखल झालाय, परंतु त्याचं स्वागत बघा षटकारानं झालंय. फटका छान सजवला. यानंतर आपण नेट रन दाखवणार आहोत. नची स्पोर्ट्सची बॅट जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज ती बॅट या ठिकाणी आणून द्या. प्रामाणिकपणे आपला सत्कार केला जाईल. नची स्पोर्ट्सची बॅट आहे. 5 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. आई फटका दर्जेदार आहे, परंतु खूप उंच गेलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जीत घरत, वंडर बॉय ऑफ खानेवडे. यहाँ इस मुकाबले में अपने टीम के साथ खड़े, इनके ख्वाब है बड़े. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जे जिंकलेले संघ आहेत त्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. थोड्याच वेळात टॉस केला जाणार आहे. टॉपमध्ये कोण असणार बघूया. श्रीराम स्पोर्ट खानिवडे मैदानावरती पारडं जड आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 16ला 7. सुंदर ड्राईव्ह आहे, अप्रतिम फटका खेळला आहे अलॉंग द कार्पेट. रोहनच्या बॅटमधनं एक चांगला फटका, एकच धाव देऊन जाईल. आणि आता या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 7 धावा. 17ला 7 स्थिती आहे. नित्यानंद चॅम्पियन चंदन सार. तुषार आपला भोपळा पडू शकल नाही, संधी आहे इथे. त्यालाही डावखुरा फलंदाज आहे. तर विशाल खानोडी प्रीमियर लीगमध्ये 4 मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आहेत. हुकमाचं एक काप. चला जे विजेते संघ आहेत इतर 2 संघ हेमंत पारदी
स्वतःची गोलंदाजी असली ना की बरोबर कॅच पकडतो तो. आणि आता विशाल घरत तुमचा चेंडू होता, हवेत उडाला, तुम्हाला विकेट मिळाली असती. पारधी साहेबांनी कॅच सोडलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती इथे आता संघ आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी. म्हणजे मामा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. एक बॅट सापडली आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आलेला आहे. बघूया काय घडतंय. आता एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या भारतीय धावसंख्या पोहोचली ती आता चौथ्या षटकामध्ये 20 धावा. 7 गडाच्या मोबदल्यात एका चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. श्रीराम स्पोर्ट खांडिवडे अफलातून कामगिरी. काय या ठिकाणी गोलंदाजांनी बॅटिंग केले. वेस्टर्नच्या मागे जयकांत तरे, नावच जयकांत आहे. रजनीकांत आणि जयकांत. आकुंडपदा चेंडू फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे. हो हो, आयुष किडीनं पकडलाय. झेल विशाल भावा तुला तर विकेट मिळाले. पारदीनं कॅच सोडला होता. पारदीत विशाल लक्षात ठेवणार आहे. अत्यंत महत्वाचा हा डाव या ठिकाणी समाप्त झालाय. आता इथे आपण पाहूया नेट रन रेट. चला विजेते संघ आपण या ठिकाणी यायचं आहे. हे सध्या बॅटिंग कार्ड जे बघण्यासारखं नाही आहे. सगळे टेलिफोन नंबर आहेत. त्यामुळे बॉलिंग कार्ड अप्रतिम आहे. इकॉनॉमिकल. हेमंत विशाल, सिद्धेश विशाल सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन दिले. सिद्धेशच्या 3 विकेट. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आयुष किणेच्या धडाकेबाज 39 धावा हायलाइट मोमेंट आहे. तर सिद्धेशच्या 3 विकेट. इकॉनॉमिकल. विशालने देखील चांगली कामगिरी केली. मैदानावरती आता विजेत्या संघाचा गौरव आपण या ठिकाणी निश्चित करू. परंतु तत्पूर्वी हस्तांदोलन करायचं. हस्तांदोलन करायचं आहे. लक्षात घ्या, नाही तर पुढच्या वर्षी एंट्री मिळणार नाहीये.